नमस्कार, डे 24 तास पेरणी चॅनल तुम्ही पाहू शकता. संपूर्ण ट्रक असोसिएशनच्या माध्यमातून व जिल्ह्याच्या माध्यमातून टोल च्या संदर्भामध्ये काही हे संपूर्ण मालक चालक लोक या ठिकाणी उपस्थित आहे. नेमकं NHI च्या संदर्भामध्ये देखील प्रश्न आहे, जिल्ह्याच्या संदर्भामध्ये टोल नाक्याच्या संदर्भामध्ये प्रश्न आहे. तर काय सांगणार, अचानक टोल धारकांनी टोल वाढवलाय, काय प्रतिक्रिया असतात आपली, काय म्हणतात, काय तुमची मागणी काय? आमची मागणी हीच आहे, त्यांनी टोल ज्या प्रमाणे चालू होतं लोकल तसंच चालू ठेवायला पाहिजे आणि त्यांनी ते आता पूर्ण टोल घेताय ते आम्हाला नको. कशामुळे पूर्ण टोल? त्यांनी म्हणता आम्ही आता नवीन ठेकेदार आम्ही ठेका घेतला. नवीन ठेकेदार आल्यामुळे टोल हे घेण्यात आकारण्यात येतं. याच्या अगोदर जे ठेकेदार होते त्यांनी टोल आकारला होता का, काय सांगा? त्यावेळेस याच्या अगोदर म्हणजे गेल्या 17 वर्षापासून धुळे शहर धुळे जिल्हावासियांसाठी संपूर्णता आणि अंशता अशी दोन प्रकारची टोल सूट मिळत होती. जे स्थानिक तिथले लगतचे जे 3-4 गाव आहेत त्यांना पूर्णतः सूट मिळत होती आणि धुळे जिल्हावासियांना अंशतः सूट मिळत असायची. तर आता अचानक त्यांनी कुठलीही पेपर नोटीस किंवा पब्लिकला कुठल्याही पद्धतीने माहिती न करता टोल सूट जी ती अचानक बंद केली आहे. टोल सूटची अचानक बंद. मॅक्सिमम किती आता किती पैसे टोल वसूल करतायत? पहिले किती होते? पहले 60 रुपए थे, अभी 950 रुपए टोल वसूली कर रहे लोकल के लिए किती? लोकलसाठी लोकल म्हणजे जी एक गाडी मालकाला जी सूट होती की पहिले एक 60 रुपये होती ती आता डायरेक्ट 960 रुपये झाली. या संदर्भामध्ये NHI शी तुम्ही का पत्र व्यवहार करत नाही? जिल्हाधिकाऱ्याशी तुम्ही करताय, NHI शी का नाही? कारण हे जो विषय आहे NHI चा आहे, काय सांगा? NHI से हमने बात किया था. ये जो टोल है ललिंग से चांदबड़, ये नासिक ऑफिस पे आता है, उसके अंडर में. तो उनसे बात की भी किया है, उनसे लेटर भी दिया है, पण अभी तक उनका पॉझिटिव्ह कोई उत्तर आया नहीं है. धुळे जिल्ह्याला 4 राष्ट्रीय महामार्ग आहे सर. अनेक ठिकाणी नागपूर असेल, सुरत असेल व गुजरातकडे जाणार असेल, या मुंबईकडे जाणार, या 4ही टोल नाक्यांवर आपल्याला याच पद्धतीचं सिच्युएशन होत आहे, काय सांगणार? आम्हाला या 4ही टोल नाक्यांवरती जेव्हापासून टोल नाके अस्तित्वात आले त्यावेळेला स्थानिक असल्या कारणाने मुक्ती या ठिकाणी हा पण एक महत्वाचा विषय. मुक्ती म्हणून आपण म्हणतो जरूर, पण तो मुक्ती नसून सबगावन अशा नावांचा टोल अस्तित्वात आलेला आहे. सबगावन हे गाव जे आहे ते जळगाव जिल्ह्यात येतं आणि जळगाव जिल्ह्यात येत असल्या कारणाने तेथील टोल व्यवस्थापक आम्हाला असं सांगतात की आम्ही जळगाव जिल्हा वासियांसाठी जे रावेर पर्यंत आहेत त्यांना 50% सूट देऊ शकतो, पण तुम्ही 20 किलोमीटरवरती धुळेवासी आहेत आणि वेगळ्या जिल्ह्यातले असल्या कारणाने आम्ही तुम्हाला त्याचं सूट देऊ शकत नाही. या पद्धतीचा त्यांनी पवित्रा घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अनेक ठिकाणी जे धुळे जिल्ह्यामध्ये असेल का उत्तर महाराष्ट्रामधील जे टोल आहे, जे 4 नॅशनल हायवे, त्या 4ही नॅशनल हायवे मध्ये हे जो चालक मालक लोक आहेत यांचं असं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी टोल वाढवण्यात आलाय. गेल्या टायमाला ते 60 ते 70 रुपये होते, आता 900 रुपये वसूल करण्यात येत आहे. या संदर्भाशी NHI नाशिक यांच्याशी देखील चर्चा करण्यात येत आहे आणि आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी हे संपूर्ण या लोक या ठिकाणी उपस्थित आहे. जर या विषय योग्य ते न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये रस्ता रोको व टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्याची भूमिका यांनी या ठिकाणी दर्शवली. कॅमेरामॅन निलेश डोले, 24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.